माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे। शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। PM किसान हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। काय आहे कारण लांबणीवर जाण्याचे ते आपण सविस्तर जाणून घेऊयात। PM किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्र होण्याकरता शेतकऱ्यांना KYC प्रक्रिया आणि ॲग्रीस्टॅकवर नोंदणी पूर्ण करण्यासाठी 15 जून 2025 पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न आहेत। ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि KYCची अंतिम मुदत 31 मे 2025 पर्यंतच होती। अनेक शेतकरी अद्याप ही प्रक्रियेपासून वंचित आहेत। कृषी विभाग आणि महसूल विभागामार्फत जनजागृती मोहीम 15 जून 2025 पूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान आहे। हप्त्याच्या वितरणात विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याच्यामुळे हे 15 जून पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे शेतकरी बांधवांनी गरजेचे आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केलेली नाही। जवळपास 20% अधिक लाभार्थी शेतकरी ॲग्रीस्टॅक नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत। त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया देखील अपूर्ण आहे। यामुळे PM किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची किंवा अनेक गरजू शेतकरी हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी किंवा मदतीसाठी आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी किंवा संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा। माहिती आवडल्यास माझा शेतकरी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा।